नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या केअरफुल किचन या यूट्यूब चॅनलवर. नवरात्रोत्सव सुरू झाला आहे. सर्वत्र कसं उत्साहाचं वातावरण आहे. या 9 दिवसांच्या उपवासात तुमचा तोच उत्साह टिकून ठेवण्यासाठी आज आपण बनवणार आहोत झटपट बनणारी उपवासाची कचोरी. चला तर मग सुरू करूयात साहित्यांपासून. कचोरीच्या वरचं आवरण बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे शिंगाडा पीठ, उकडलेला बटाटा आणि सारणासाठी किसलेलं ओलं खोबरं, काजू, मनुका, बदाम, हिरवी मिरची, मीठ आणि साखर. हे सर्व आपण बारीक करून घेतलेलं आहे. आता आपण उकडलेला बटाटा हा किसणीने किसून घेऊयात. किसणीने किसून घेतल्याच्या नंतर त्याची पारी बनवायला आपल्याला हे छान पडेल. त्यामुळे शक्यतो बटाटा हा किसूनच घ्या. तुम्ही पाहू शकता किसल्यानंतर त्या बटाट्याला एक लवचिकपणा येतो. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. आपण बटाटा किसून घेतलेला आहे. आता यात आपण ॲड करणार आहोत चवीनुसार मीठ. तुम्ही कमी जास्त प्रमाणात जसं मीठ खात असाल तसं मीठ किंवा सेंधव मीठ, जास्त करून सेंधव मीठ आपण यात वापरतोय. सेंधव मीठ आपण ॲड केलेलं आहे. आता आपण यात एकजीव करून घेत आहोत आणि वापरत आहोत शिंगाड्याचे पीठ. शिंगाड्याचं पीठ हे बटाटा एकजीव होईपर्यंतच घ्यायचं आहे. त्यामुळे तुम्ही बटाटा किती घेताय आणि तो मळताना त्याच्यामध्ये लागणारं शिंगाड्याचे पीठ तेवढंच प्रमाण असणार. त्याच्यामध्ये पाणी घालणार नाही आहोत. त्यामुळे शिंगाडचं पीठ हे बेताने घालत तुम्ही पीठ मळून घ्या. तुम्ही पाहू शकता आपण पाणी न वापरता पीठ मळून घेतलेलं आहे. आता आपण पुढच्या रेसिपीकडे वळणार आहोत. पुढच्या कृतीकडे आपण सारणासाठी घेतलेलं सर्व साहित्य एकजीव करून घेतलेलं आहे. या सारणामध्ये छान गोडपणा असतो, एक तिखटपणाही आहे. त्यामुळे चवीला खूप छान अशी ही कचोरी लागते. आता आपण मळलेल्या पिठाची छान पारी करून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकाल. आता यात आपण बनवलेलं सारण भरणार आहोत. शक्यतो मीडियम आकाराचे तुम्ही कचोऱ्या बनवा, जेणेकरून ती दिसायलाही सुबक दिसते आणि खातानाही छान लागते. अगदीच छोटी किंवा अगदीच मोठी शक्यतो बनवू नका. अशा प्रकारे आपण आवरण व्यवस्थित पूर्णपणे नीट बंद करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकताय छान आपण त्याला गोल करून बंद करून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपली कचोरी तयार झालेली आहे. आता आपण फ्राय करून घेत आहोत. मी हे डीप फ्राय करते. तुम्हाला हवं असल्यास आप्पे पात्रात तुम्ही हे शॅलो फ्रायसुद्धा करू शकता. थोडं तेल किंवा तूप घालून तुम्ही ते फ्राय करू शकता. असे लाल छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण ते परतून घेतलेलं आहे. आणि अशा प्रकारे तयार आहेत आपली झटपट होणारी उपवासाची कचोरी. ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंटद्वारा नक्की कळवा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.